एक महत्त्वाची बातमी येते पुण्यातून। ही बातमी आहे योगेश टिळेकर, आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण झालं आणि त्यानंतर हत्या झालेली होती। पुण्यातून आमदार योगेश टिळेकर यांनी गुन्हेगारांवर कारवाई होईल अशी अपेक्षा केली होती। 24 तास उलटूनही मारेकऱ्यांचा शोध लागला नव्हता, पण आता अपहरणकर्त्याचा शोध लागलाय अशी माहिती मिळते। या घडीची मोठी बातमी आहे, योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण झालं आणि नंतर हत्या झाली। उरळी कांचन इथे त्यांचा मृतदेह सापडला। सतीश वाघ यांची हत्या नेमकी कुणी केली हा प्रश्न चर्चेत होता। 24 तास उलटून गेलेले आहेत तरी देखील त्यांच्या मारेकऱ्यांचा शोध लागत नव्हता। काल मॉर्निंग वॉक करायला बाहेर पडले शेवाळवाडीमध्ये योगेश टिळेकर यांचे मामा, त्यांचं नाव आहे सतीश वाघ। हे सतीश वाघ शेवाळवाडीमध्ये अपहरण त्यांचं झालं काल सकाळी। मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेले असताना आणि संध्याकाळी उरळी कांचन इथं त्यांची हत्या झाल्याचं आणि मृतदेह आढळून आल्याचं समोर आलं। योगेश टिळेकर यांचं कुटुंबीय दुःखात आहे। त्यांनी ही माहिती दिली की आम्ही पोलिसांना सहकार्य करू आणि पोलिसांवर आमचा विश्वास सुद्धा आहे। दरम्यान महत्त्वाच्या सगळ्या नेत्यांनी मला फोन करून याविषयी माहिती घेतलेली आहे असंही ते म्हणाले। योगेश टिळेकर आपल्या सोबत आहेत। त्यांच्या मामाचं काल अपहरण आणि हत्या झाल्यानंतर या सगळ्या प्रकाराची राज्यभर चर्चा झाली। ते काल दिल्लीला होते, आज पहाटे ते आले। घटना कुटुंबियांकडे ते आलेत, त्यांची पहिली प्रतिक्रिया जाणून घेऊ। तुम्ही तुमच्या नातेवाईकांकडे आला आहात, ही घटना घडल्याबाबत तुमची पोलिसांची नेमकी काय काय चर्चा झाली आहे आणि काय माहिती पोलिसांनी तुम्हाला दिली आहे? हे सगळं प्रकरण नेमकं घडलंय कशामुळे? काल तुम्हा सगळ्यांनी चॅनलवर चालवलं की इथूनच अपहरण झालं, दुपारनंतर मृतदेह सापडला। त्यामुळे एवढ्याच बाबतीत चर्चा माझी झालेली आहे। शेवटी ते तपास करतायत आणि तपास पूर्ण झाल्यानंतर ते जो गुन्हा घडलेला आहे ते गुन्हेगार आणि गुन्हा घडण्यामागचं कारण हे आपल्यापर्यंत पोलीस तपास यंत्रणा संपल्यानंतर कळेल। बाकी त्यांच्याशी माझी वेगळी काही चर्चा झालेली नाही। माझ्या कुटुंबावरती, माझ्या वाहक परिवारावरती एक मोठं संकट आजच्या निमित्त आलेलं, त्यामुळे अधिक फार मला बोलण्यात हे नाहीये, परंतु तपास संपल्यानंतर नक्की बाबा तुमच्याशी। अंत्यविधी वगैरे कधी असतील आणि पोस्टमॉर्टम झाल्यानंतर पार्थिव जे ते घरी आले, पुढची अंत्यविधी कधी असतील? आता काही वेळात अंत्यविधी होईल। अंत्यविधीची तयारी चालू आहे। मला ती त्या ठिकाणी माझे मामा असल्याने मला तिथं खांदा द्यायला जायचं। ठीक आहे। योगेश टिळेकर विधान परिषदेचे आमदार आहेत भाजपचे, त्यांचे मामा होते। त्यांचं अपहरण आणि हत्येचं हे सगळं प्रकरण जे आहे ते काल घडलं होतं, ज्याच्यामुळे राज्यभरामध्ये खळबळ उडालेली होती। हे प्रकरण नेमकं कशामुळे घडलंय याचा 30 तासानंतर अजूनही पोलिसांना सुगावा जो आहे तो लागू शकलेला नाहीये। काही वादाचं कारण होतं का, आर्थिक वाद होते का, किंवा वैयक्तिक हितसंबंधांमधून, आर्थिक वादातून किंवा वैमनस्यातून कशामुळे हे अपहरण आणि खून झालंय हा प्रश्न जो आहे तो अजूनही अनुत्तरित आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत।